गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा, स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा, ओम स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा, स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गुरुचरित्राच्या 22व्या अध्यायामध्ये दत्त महाराजांनी जे पंचांग सांगितलेलं आहे बघा. काही माणसं पंचांग सांगतात त्याप्रमाणे घडतं, पण सद्गुरूचं पंचांग त्याच्या विरोधात असतं बघा. जे देवाला करता येत नाही ते सद्गुरू करून दाखवतात. एका पर्टाला 9व्या अध्यायामध्ये गुरुचरित्राच्या दत्त महाराजांनी राजा केला. राजा त्याला पुढला जन्म दिला आणि एका जन्मात त्याला राजा केला. आता राजा होण्यासाठी सृष्टीचा नियम आहे, तपांती राज्य. तप केलं तर पुढं राज्य प्राप्त होतं. पण दत्त महाराजांनी भक्तीच्या जोरावर त्याला राजा केला. कोणाला? पर्टाला. पण ऐका, गगनगिरींच्या आश्रमामध्ये चंपी नावाची श्वान होती. श्वान ती महाराजांची सेवा करायची. एक दिवस चंपी मृत झाली आणि चंपीला सेवकांनी गडावरून खाली टाकून दिलं. आता तिचा मृतदेह टाकल्यानंतर गगनगिरी महाराज बाहेर आले. अरे चंपी कुठं दिसत नाही बाबा, चंपी मृत झाली, तिचा मृतदेह आम्ही गडावरून टाकून दिला. बाबांनी ध्यान लावलं आणि ती चंपीचा आत्मा चंपीच्या शरीरामध्ये घातला आणि हाक मारली चंपीला. हाक मारल्याबरोबर चंपी धावत आली. सत्य कथा आहे. चंपी धावत आली आणि बाबांच्या बरोबर मांडीवर येऊन बसली. दोघांनी एक ठिकाणी भोजन केलं आणि मग सांगितलं, चंपे तुला देवाघरी जायचं आहे ना, जा त्या उंबराच्या समोर समाधी घे. त्या चंपीनं तिथं उंबराच्या झाडाखाली गेली आणि देह सोडला. सांगायचं तापतरे, त्याच चंपीला बाबांनी दुसऱ्या जन्मामध्ये राणीचा गर्भ दिला. पशुआयसा प्राणी तोही ठेविला चरणी, मग माणसायसा प्राणी कान लागे. दत्त महाराजांनी पर्टाला राजा केला, पण गगनगिरी महाराजांनी एका श्वानाला राजा केला. सांगायचं तापतरे, सद्गुरू काय करत नाही. बाबांना भेटण्यासाठी एक धनगर राधानगरीच्या अभयारण्यामध्ये बाबांची तपश्चर्या चालू होती आणि 12 वर्षांचं तप असताना एक धनगर त्या ठिकाणी दूध घेऊन यायचा. बाबा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि छत्रपती शाहू महाराजांचे मुलगे राजाराम महाराजांनी एक सोन्याचं कड काढलं आणि बाबांना दिलं. ते बाबांनी त्या धनगराला दिलं. बरेच दिवस निघून गेले, पण धनगराला काळजी लागली, आता माझं आयुष्य संपत चाललंय. जैसे गतायु शरीरी चैतन्य वास न करी, का निर्देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. आयुष्य संपलेल्या शरीरामध्ये आत्मा पुन्हा प्रवेश करत नाही आणि दारिद्र्याच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरत नाही. काय करावं? ज्यांचं कड त्यांनाच द्यावं. तो धनगर गडावर आला आणि बाबांच्या समोर गेला. बाबा त्याच्याकडे डोकोनी पाहत नाही. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत धनगर पुन्हा पुन्हा दर्शनला यायचा. बाबाने विचारलं, अरे का आलास? काय नाही, हे सोन्याचं कड आहे ना, हे तुमचं तुम्हाला घ्या. बाबा म्हणले, अरे ते तुला कधीच मी देऊन टाकलेलं आहे. धनगराला ते सोन्याचं कड दिलं. सांगायचं तापतरे, गगनगिरी महाराज ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी तप केलं बाबांनी, तिथे तिथे चमत्कार होऊ गेले.